तर मागील व्हिडिओमध्ये आपण थीम्स आणि प्लॉट ह्या गोष्टीवर चर्चा करून राहिलो होतो नॉवेलच्या. आणि आता सेटिंगकडे वळूया. सेटिंग म्हणजे काय? सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. अशा एका ठिकाणी जिथे ती स्टोरी होऊन राहिलेली आहे, एक पृष्ठभाग म्हणजे किंवा मग पृष्ठभाग म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीचा कुठला तरी एक बेस. There are several aspects of setting. It includes place, period, time, climate, or weather and lifestyle. कुठली एक गोष्ट त्याच्यावर डिपेंड करते की प्लेस आहे, पिरियड आहे, टाइम आहे, क्लायमेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आता सेटिंगमध्ये जर दाखवलं आहे की खूप आलिशान घर आहे वगैरे वगैरे आणि फाटके कपडे घालून असलेला प्लॉट जर असला, कॅरेक्टर असला, तर ते जमणार नाही, ते सेटअप नाही होत बरोबर. मग जसं सेटिंग आहे जसा प्लॉट आहे तसे कॅरेक्टर आहे, हे एकमेकावर डिपेंडेंट असलेले हे सगळे घटक आहे. कॉन्फ्लिक्ट, याचा मेन इश्यू काय आहे किंवा मग मेन प्रॉब्लेम काय आहे नॉवेलमध्ये, त्याला आपण म्हणतो कॉन्फ्लिक्ट, मेन मुद्दा. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड एज कॉन्फ्लिक्ट. दोन फोर्सेसमध्ये जे स्ट्रगल असतो, दोन फोर्सेस कोणते? प्रोटॅगोनिस्ट आणि अँटोगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे हिरो, अँटोगोनिस्ट म्हणजे विलन म्हणा तरी चालेल. कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आता जर तुम्हाला पहिलेच माहीत असतं की सुशांतने आत्महत्या केलेली नाही आहे, सुशांतचा मर्डर झालेला नाही आहे, त्यांनी स्वतः डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केलेली आहे, अजूनही काय आहे ते आपल्याला माहीत नाही. पण देर इज अ कॉन्फ्लिक्ट, वी नो इट व्हेरी वेल, अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट कॉन्फ्लिक्ट वी आर मोर इंटरेस्टेड. ते गुड जितकं तेज होत जातं ते तितकं इंटरेस्ट वाढत जातं. ते सस्पेन्स आहे ते. लँग्वेज, आता स्टाईल आणि लँग्वेज ह्या दोन गोष्टी पण फार महत्त्वाच्या असतात. की द लँग्वेज अँड टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज द स्टाईल. म्हणजे पद्धत, कुठल्या पद्धतीची भाषा वापरून राहिलेली आहे. An author can use extensive vocabulary and high phrase, or may have a laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirements for the meeting his purpose. आता काही नॉवेल्स एकदम हायफाय लिहिलेले असते, ते डोक्याच्या वरून जातात. ती कठीण भाषा वापरल्या जाते की साधारण माणसाला समजायला कठीण जाते. परंतु जनरली असं होत नाही, कारण की लेखकाचा उद्देशच हा असतो की ही रीडरपर्यंत पोचली पाहिजे किंवा रीडरला ती समजली पाहिजे. पोचली तर आहे परंतु ती समजली पाहिजे. मग आता रीडरला समजलं पाहिजे म्हणजे काय? सगळेच रीडर सारखे नसतात. मग असा रीडर जो फार मिडिओकर आहे, ॲव्हरेज आहे, त्याला सुद्धा ही गोष्ट समजली पाहिजे, अशा उद्देशाने सुद्धा नॉवेल्स लिहिले जातात. हा एक दोन शब्द कठीण राहू शकतो. मग he may use linguistic devices to make the narrative effective. त्याच्यात डिव्हायसेस वापरू शकतात, शब्द लिंग्विस्टिक्स वगैरे वगैरे. All these factors decide the texture of the narration and create an impact on the reader. आणि या सगळ्या गोष्टींचा एक टेक्स्चर बनतो आणि ते रीडरवर इम्पॅक्ट होतो. इम्पॅक्ट म्हणजे असर. टाईप्स ऑफ नॉवेल. पहिली आहे रिअलिस्टिक नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे आता नॉवेल आहे तर त्याचे प्रकार आहे. मगाशी मी जसं म्हटलं की नयनतारा सहगलचे जे पॉलिटिकल असतात, भगतचे जर म्हटलं तर आपण युथला धरून जास्त चालतात, किंवा मुल्कराज आनंदचे किंवा मग यांचे बघितलं तर सोशल इश्यूजला धरून राजारावचे वगैरे सोशल इश्यूजला धरून चालतात. असे अलग अलग प्रकारचे नॉवेल आहेत. मग जसा लेखक राहील, त्याची आवड असली तशा प्रकारचे नॉवेल बनत जातात. आता एक नवीन निघाला यंग अडल्ट नावाचं नॉवेल. यंग अडल्ट स्टाईल असते ती, आणि दॅट इज फॉर द टीनेजर्स. म्हणजे यंग, तो बिचारांना पूर्ण अडल्ट झालेला आहे ना, तो पूर्ण यंग आहे म्हणून त्याला यंग अडल्ट असं म्हटलं तरी चालतं. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट. रिअलिस्टिक नॉवेल काय आहे ते आपण बघूया पहिले.
The realistic novel is a fiction that gives the effect of realism. वास्तववाद, खरा. Sometimes it is also called a novel of manner. अंडरलाइन करून रिअलिस्टिक नॉवेलला दुसरं नाव काय तर नॉवेल ऑफ मॅनर. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. दैनंदिन जे काही आपल्या गतिविधी आहे त्यांच्यात होणाऱ्या अडचणी, यांचे प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी एकदम वास्तविकता ज्याच्यात असते त्याला आपण म्हणतो रिअलिस्टिक नॉवेल. नंतर आहे पिकारेस्क नॉवेल. द वर्ड पिकारस इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स रग. विच इज अनएज्युकेटेड, विच इज नॉट दॅट मच कल्चर्ड असा एकदम असलेला जो असतो तो. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or disrespectful person in an episodic form. आता हा काही खूप असा याच्यातला जो प्रोटॅगनिस्ट आहे हा काही खूप फेमस वगैरे नाही राहत किंवा याच्या बाबतीत लोक काही खूप रिस्पेक्ट वगैरे नसते आणि हा काही खूप असा हाय क्लासचा वगैरे नाही राहत. जस्ट लाईक पायरेट्स ऑफ द कॅरिबियन तुम्ही पिक्चर बघितलाय की माहिती नाही, परंतु त्याच्यात जो जॅक दाखवलेला आहे तो विलन आहे, ऍक्च्युली तो हिरोच. त्याच्याच भरोश्यावरती सगळी नॉवेल आहे. तर तो जो आहे दॅट इज पिकारेस्क नॉवेल. ही डझंट हॅव सम गुड इंटेन्शन्स बट अल्टिमेटली द थिंग्स हॅपन इन द नॉवेल. हिस्टॉरिकल नॉवेल. A historical novel is a novel set in a period earlier than that of the एक नॉवेल असा आहे की जे इतिहासात सेट केलेला आहे त्याला आपण हिस्टॉरिकल नॉवेल म्हणतो. आता उदाहरणार्थ की तुम्हाला आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये नाही परंतु किंग हेनरीच्या काळामधल्या वगैरे जे काही सेटअप होता त्याच्यावर सुद्धा नॉवेल्स लिहिलेले आहेत, ड्रामास लिहिलेले आहेत. त्यांना हिस्टॉरिकल ड्रामाज म्हणतात किंवा हिस्टॉरिकल नॉवेल्स म्हणतात. नंतर एपिस्टोलरी नॉवेल्स. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं पामेला आणि क्लारिसा हे एपिस्टोलरी नॉवेल्स होते. एपिस्टोलरीचा अर्थही तुम्हाला सांगितलं होतं की एपिस्टोलरी डिराइव्ह्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला विच मीन्स अ लेटर, पत्र. एपिस्टोलाचा अर्थ लॅटिनमध्ये काय होतो? पत्र. मग एक श्रृंखलेमध्ये लिहिलेलं आहे पत्र एक 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 म्हणून राहिलं आणि त्याच्यातून द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट. करस्पॉन्डन्स असतो. पहिले पेपरमध्ये खूप छापल्या जायचं, पेपर खूप वाचायचे लोक, पेपर शिवाय दुसरं माहितीचं ज्ञान म्हणजे साधन नव्हतं आणि म्हणून मग त्याच्यात नॉवेल्स सुद्धा छापून यायची. जसं पूर्वीच्या काळामध्ये शुक्रवार असला तर अमुक सिरियल लागते किंवा मग शनिवार असला तर अमुक सिरियल लागते. सगळेजण हात पाय धुवून लगेच बसायचे. रामायणासाठी तर तुम्ही कदाचित बघितलं नसेल पण आम्ही ती धावपळ लोकांची बघितली आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण बघितली. पण आजकाल तर सिरियल काही राहिले नाही, रोजच असल्यामुळे तेवढं काही नवीन वाटत नाही. असो, ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिक फॉर एपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर दिस टाईप. डायरीतल्या 2 पानं 3 पानं 4 पानं असे छापून यायचे आणि एक 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 एंट्रीज ते तुम्हाला सांगायचे. नंतर गोथिक नॉवेल्स मीन्स that include terror, mystery, horror, thrill, supernatural, doom, death or decay or haunted buildings are called Gothic novels. हे गोथिक एक लोक होते किंवा मिस्ट्री जास्त असायची त्याच्यात. असे हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे असे भूतासारख्याचे कहाण्या. हॉन्टेड मीन्स सुपरनॅचरल मीन्स जिथे देवाचे म्हणजे एकदम दैवी असल्यासारख्या कुठल्या गोष्टी किंवा मग मिस्ट्री आहे त्याच्यात, हॉरर आहे, थ्रिलर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या ज्या नॉवेल्समध्ये येतात त्यांना आपण गोथिक नॉवेल्स असं म्हणतो. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स हे सांगायचं गरज नाही. माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ autobiographical novel is something different and autobiography is something different.
The autobiographical novel is novel based on the life of the author. However, the author changes the place and names of the characters, or even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person novel. आता माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ जे महात्मा गांधींनी लिहिलेले आहेत हे प्युअर ऑटोबायोग्राफी आहे. परंतु काही लेखकांना स्वतःची आयडेंटिटी रिव्हील न करता स्वतःच्या बाबतीत लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी मग ते काही इन्सिडेंट्स असे असतात की ते त्यांना वर्णन करायचे असतात आणि त्यासाठी म्हणून मग ते नाव बदल हे बदल ते बदल करून तो इन्सिडेंट आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. दॅट टाइप ऑफ नॉवेल इज कॉल्ड ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. Now, allegorical novel. Allegorical novel means what? An allegory is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic and meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical, or philosophical. सिम्बलिझम आहे त्याच्यात. सिम्बॉलिकली तुम्हाला काहीतरी आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतात. उटोपियन और डिस्टोपियन नॉवेल, आता हे दोन्ही शब्द वेगवेगळे असतात. उटोपियन मीन्स इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पोसेसिंग द आयडल क्वालिटीज, त्याला आपण उटोपियन सोसायटी म्हणतो. किंवा एक काल्पनिक सोसायटी आहे की जिथे सगळं चांगलं आहे, सगळे प्रामाणिक आहे आणि जिथे भांडण नावाची वस्तू नाही, असं उटोपियन. डिस्टोपिया म्हणजे जिथं सगळं वाईट आहे, कोणतीच गोष्ट चांगली नाही आहे आणि सगळे तुमच्या जीवावर उठलेले आहे. किंवा मग कोणता एक प्रोटॅगनिस्ट आहे जो त्या या उटोपियन सोसायटीच्या कुठले तरी दोष बाहेर काढून दाखवतो, डिस्टोपियन सोसायटी म्हणतात. इट इज कॉमन लिटररी थीम एस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. सायन्स संबंधित जे काही फिक्शन असतं ते, किंवा स्पेक्युलेटिव्ह म्हणजे भविष्य सांगणे किंवा अंदाज लावणे, बांधणे, त्याला स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हणतात. उदाहरणार्थ कधी आपण विचार नव्हता केला की आपण चंद्रावर जाऊ शकू किंवा मग चंद्रावरून आपण वापसही येऊ शकू. पण त्या आधी नॉवेल लिहिल्या गेले की आम्ही चंद्रावर जाऊन तिथे घरं बांधून राहू, असं करू तसं करू. दीज आर ऑल द डिस्टोपियन टाइप ऑफ नॉवेल्स. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, हे खूप महत्वाचे आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विलियम जेम्स. खूप लक्षात ठेवा हे की विलियम जेम्सने काढलेल्या इनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स, incidents in the plots are in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of the character. आणि जसे जे फ्लो आहे, सिक्वेन्स जो आहे तो जसा तसा त्या कॅरेक्टरच्या डोक्यातून तो बाहेर येतो आणि थॉट्सचा, आणि त्याला आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो. बिल्डिंग्स रोमन नॉवल. या बिल्डिंग्स रोमन हा जर्मन शब्द आहे. इंडिकेट्स ग्रोथ. त्यांनी काय दर्शवतं? ग्रोथ. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम द चाइल्डहुड टू अडल्टहुड. लहानपणापासून मोठा होईपर्यंत त्याच्या डोक्यात होणारे सगळे काही उथल पुथल, चढ उतार, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण त्याच्यात करत असतो. हां, छोटं आता खूप मोठी वगैरे नसते की बा लहानपणापासून म्हणलं सर तर किती मोठा होतपर्यंत किती लिहिलं जाईल, तसं नाही. शॉर्ट म्हणजे काही इन्सिडेंट्स, त्याच्यावर होणारा प्रभाव वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fictions from the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. Science fiction is a genre of speculative fictions dealing with the imaginative concepts such as futuristic settings, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe, and extraterrestrial life. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley is considered the first novel. तर असं हे इथपर्यंत आपलं आहे. असं डिटेक्टिव्ह नॉवेल सुद्धा आहे बाकी. आणि खाली दिलेले जेव्हा मॅच द कॉलम्स वगैरे जे तुम्हाला दिसून राहिले ते तुम्हाला त्याच्यातूनच तुम्हाला सगळे उत्तरं मिळतील
याच्यावर आपण एक MCQ ची टेस्ट पण घेणार आहे, तुम्हाला तयारी करून राहायचं आहे. तर